हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोमल शेरी डायरीज। तर आज आपण बनवणार आहोत सांबरची रेसिपी। तर तुम्ही हे सांबर इडली, डोसा किंवा मेदूवडा याच्याबरोबर खाऊ शकता। बनवायलाही खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते। मार्केटमध्ये जसं सांबर मिळतं त्याच्यापेक्षा अतिशय वेगळी आणि खायलाही खूप टेस्टी आहे। मला खात्री आहे जर तुम्ही ही रेसिपी घरी बनवून एकदा ट्राय केली तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने सांबर बनवणार। चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम मी तुरीची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली। त्यानंतर कुकरमध्ये तूर डाळ टाकून पाणी, हळद टाकून 4 ते 5 शिट्ट्या लावून घेतल्या। त्यानंतर गॅसवर ठेवली कढई, कढईत टाकले तेल गरम झाले। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आपला चांगला तडतडला की त्यामध्ये आपण टाकूया उभा चिरलेला कांदा एक मोठा घ्यायचा आहे। त्यानंतर तो लालसर झाला की त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटोचे तुकडे। टमाट्याच्या तुकड्यामध्ये टाका मीठ टाकलं की आपण मीठ चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे भोपळ्याचे कट केलेले काप। आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजू द्या। भोपळा चांगला शिजला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग, हळद आणि आपला सांबर मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर। तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवे आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। त्यानंतर आपण टाकणार आहोत आपली शिजलेली तुरीची डाळ। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला किती डाळ व सांबर किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता। आता आपल्या सांबरला चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर कट केलेली कोथिंबीर टाका। 4 ते 5 मिनिटं असेच उकळी आल्यावर 4 ते 5 मिनिटं असं सांबर शिजू द्या। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्ही हे सांबर इडली, डोसा कशाबरोबरही खाऊ शकता। आता आपलं सांबर इथे तयार आहे। धन्यवाद।